फडणवीसांना शेवटची विनंती, तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुमची सीआयडीची, एसआयटीची आणि स्थानिक पोलिसांची टीम इथं पाठवा. त्यांना एका खोलीत घेऊन या देशमुख कुटुंबियांना सगळी माहिती द्या. 302 मध्ये सगळे खंडणीतले ते आरोपी घ्या आणि हे सांभाळणारे सगळे 150 जण निघतील. ते ही गाडी गाडीवर बदला बदली केली असं, ते मोबाईल सापडा नसं सापडत त्याच्या कातडे सोडा ना. कसं काय सापडत नाही, ते कोण आरोपी राहिलाय ते यांना पूर्ण माहिती द्या. आणि मी फक्त याच्यासाठी यांना खाली घेतलं, हे बघा भाऊ गेलाय, हे कुटुंब उन्हात पडले, लेकरवर मन बटते न्यायासाठी म्हणून खाली गेले. मला ते सहन नाही का, आंदोलन ठीक, पण आत्महत्या ही ठीक नाही. आणि माझी पायाची माती सरकली होती, आत्महत्या करायचं म्हणलं मला सुचतच नव्हतं काय. मी उलट्या बाज जात आहे, माझ्या डोळ्यात लवकर पाहिजे, मी आज पागल झालो. त्याच्यात आपल्या मीडियाचा बांधव ते फोन आले, ते गायब झाले. मग तर गाडीच पळाय ना आमची. हे सोपं नाही. गावकरी पण गावकऱ्यांना सांगतो, त्यांच्यावर लक्ष ठेवत जा बाबा, असं होऊ देऊ नका काही. म्हणून त्याला खाली यायचं अजून विनंती केली. आंदोलन वेगळा विषय, आत्महत्या हा वेगळा विषय. तुमच्या कुटुंबाला गरज आहे, नाही देणार. फडणवीसला सोडायचे असतील पुढं बघू, आरोपी सोडायचे असतील त्याला लोकांची गरज नसेल, आरोपीची गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल, ती त्यांचा विषय. जर आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले, निवडणुकीला खर्च झाला असला तर ते जर कुठल्या ठिकाणी वसूल करायचा असला राज्यातला, त्याचे काही प्लॅन असू शकते. हे शब्द फडणवीसांच्याबद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते. तर ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच काय आमचाही नाविलाचा. कारण मी आजपर्यंत म्हणत होतो देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील, म्हणून तर मराठी शांत आहे, फडणवीसावर विश्वास ठेवलाय. पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडणवीसांचे पोलीस त्यांना माहिती देणार नसते, यंत्रणा माहिती देणार नसते, तर मग 100% षडयंत्र आहे. तुम्ही गोड बोलून फसवायला लागले. तुम्ही 10 लाख रुपये दिले, तुम्हाला 20 लाख रुपये देतो आम्ही, घेऊन जातो ते माघारी. तुम्ही का खुलीकत घ्यायला लागली की काय? तुम्ही का खुलीकत घ्यायला लागलीत का काय करायला तुम्ही? तुमची यंत्रणा नाही, जर तुम्ही त्यांच्या डोळ्यातले पाणी पसरू शकणार नसता, तुमची यंत्रणा माहिती देणार नसेल, रावबा विषय नाही. फडणवीस कशाला राज्य चालवता तुम्ही? कारण म्हणजे मी केव्हा निवडून आलो याच्यातच शांतीतच तुम्हाला आयुष्याकडे घालायचं काय तुमचं? लोकांचे मुर्दे पाडून ही मस्ती बरोबर. आम्ही माज मस्ती उतरणार, मग या टोळीची ह्या त्याच्या टोळीची माज मस्ती उतरणार. आम्हाला नाही ते किती घेतात त्याच्या हातात गोष्ट आहे. फक्त आम्ही आमचे संयम पकडणारे. शेवटचा आता मुख्यमंत्र्यांना सांगतो, ज्या कुटुंबांना जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या. यातला एकही आरोपी सुटता कामा नये. तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येतो. सगळे 302 मध्ये घ्या. खंडणी मधले ते सगळे जणांतर मुखे लावून टाका. त्यांना पुराव्याची कमतरता नाही. हजारो आहे, शेकडा नाही, हजारो. त्याच्यामध्ये त्याचं पोरग तिकडं कोणाला धरताय, ते त्याच्यावर केशी, त्याची टोळीना काली केसला परवा त्याला मारून टाकलंय. त्याच्यानंतर त्या कळमध्ये मारून टाकलंय एक जण. त्याची टोळी जर फडणवीसनी गप नाही बसली तर जनता गप बसली. मग नाविलाज तुम्ही हे इतके पुरावे, एवढे पुरावे असून तुम्ही त्याला 302 मध्ये घेत नाहीत, म्हणजे फडणवीस दोषी ठरणार. आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही. जर तुम्ही याला 302 मध्ये घेतलं नाही, याला मुक्यात टाकलं नाही, त्याची सांभाळणारी टीम जर मध्ये टाकली नाही, तर दोषी आम्ही तुम्हाला ठरणार. तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत, त्या अपेक्षेचा मुख्यमंत्री साहेब भंग होऊ देऊ नका. आणि SP साहेबांना सांगतो, इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथंच सगळी त्यांच्या एका खोलीत घरात माहिती कुटुंबाला द्या.